तटस्थ पंच मुन्नाबाई पठाण. शो इज गो ऑन. मुन्नाबाईंनी इशारा दिला, अर्थात आजच्या चौथ्या रात्री तिची पहिला सामना, पहिली लढत मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम दमदार जाधव पहिला चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जातोय थेट वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. या सीझन मध्ये 10 ते 12 अर्धशतकांचा विक्रम ठोकण्याचा एक विक्रम या ठिकाणी शुभम जाधवच्या नावावरती आहे मित्रांनो. अक्षय म्हात्रे उर्फ अबू मॅन फ्रॉम अलिबाग. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, थेट चेंडू जातोय डीप मिड विकेट. फलंदाजीच्या बाबतीत मी आपल्याला समीर करदेकर, तजम्मुल सर, आपसे गुजारिश है कि स्टेज पे आके बैठे. तिसरे पंच जय पवार शाहीन के रुकन है ये. मैदानावरती आहेत. जय पवार सरांना विनंती असे, जेपी पॅनलचे हे सर्व पंच मित्रांनो, मुन्नाभाई मुख्य पंच, तर स्क्वेअर पंच आपल्याला हेमंत शेट्टी सर दिसत आहेत. या सर्वांचा सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. तसेच dreamcricket.in चे सर्व टेक्निशियन कौस्तुभ पाटील सहित त्यांची पूर्ण टीम यांचा सुद्धा मी नक्कीच शाहीन गोरेगाव चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सरपंच चषक, सरपंच चषक, शाहीन गोरेगाव पुरस्कृत सरपंच चषक या ठिकाणी आजची चौथी रात्र. अंपायर जय पवार, जुबेरभाई अब्बासी. हा यावेळेस मात्र मोठा झटका लागला असता. नक्कीच बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, परंतु त्या ठिकाणी नीट चेंडू हाताळता आलेला नाही आहे. आणि मला असं वाटतं मोठा जीवनदान असेल. नक्की या जीवनदानाचा उपद्रव कसा होईल येणाऱ्या कालामध्ये नक्कीच आपल्याला दिसून येईल मित्रांनो. कारण शुभम जाधव सारख्या फलंदाजांना जीवनदान देणं म्हणजे नक्कीच आपल्या हातानेच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखाच होईल. कारण मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं मित्रांनो, या सीझनमध्ये धावांचा ओघ, अक्षरशः पाऊस पाडला ह्या फलंदाजाने. गोलंदाजांना सलो की पलो करून ठेवणारा हा फलंदाज, आणि त्यालाच आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. एक जीवनदान, एक लाईफ या ठिकाणी मिळतंय. लाईफ मिळाल्यानंतर मित्रांनो कसे उपद्रव झाले असे बरेचसे विक्रम आपल्यापर्यंत आहे. आणि अक्षय म्हात्रे ऑन फायर. कमांड डीजे. अन्सारी गुणलेखक मला सांगताय की या षटकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. पहिलं षटक क्रमांक सुरू आहे. गोलंदाज आकाश काहीसा नक्कीच महागडा ठरतोय. अर्थात पॉवर प्लेचा हा षटक 4 षटकांचा सामना असेल. नक्कीच मी जुबेरभाई अब्बासीचे विशेष आभार मानेन. तसेच नजीरभाई वेलस्कर असतील, शब्बीरभाई किंवा फैजभाई यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी माझा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात त्यांनी मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. या स्पर्धेचा एक भाग म्हणून या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो. पुन्हा चांगला फटका या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात होता, परंतु या ठिकाणी अगदी सोपी एक धावसुद्धा दोन्ही फलंदाजाने धावून काढले. अर्थात दोघांमधला समन्वय खूप चांगल्या तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॉर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो. आणि अशाच वेळी एखादी चोरटी धाव आपल्याला घेता येतो मित्रांनो. जेव्हा तुमच्यामधला समन्वय बरोबर असेल, व्यवस्थित असेल, तेव्हाच जाऊन तुम्ही अशा प्रकारची जोखीमभरी धाव एक घेऊ शकता. अर्थात या एक धावेने मात्र वाढती धावसंख्या 19. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मित्रांनो आपल्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार आदरणीय
सुनीलजी तटकरे सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी सुद्धा सदिच्छा भेट या स्पर्धेला दिली होती. त्यांचा सुद्धा नक्कीच आपण मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मानूया. या स्पर्धेमध्ये ज्याने कोणी आम्हाला सहकार्य केलं आहे, गोरेगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी इथे वरती स्टेजवर येऊन बसावे. नक्कीच या ठिकाणी सर्व मान्यवर आज सदिच्छा भेट देतात. अर्थात माजी उपसरपंच गोरेगावकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचासुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शहजादने खरंच तेलंगा चषकमध्ये खूपच दर्जेदार अशी फलंदाजी केली होती आणि आज तो शहजाद अगदी माझ्या समोर आहे. माज खतीब शहजाद अक्षरशः धावांचा पाऊस ज्याने तेलंगा अर्थात लेट शम्स जट्टम इंटरप्राइजेस चषक 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी 2022मध्ये 6 दिवसापूर्वी आपण त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी आपण स्वतः आपल्या डोळ्याने पाहिलं आहे की हे NRI संघसुद्धा नक्कीच एक चांगला आणि दादा संघ आहे मित्रांनो. अर्थात ही लढत आलेल्या रसिकांना नक्कीच चांगली पाहायला मिळेल, कारण पहिला षटक संपलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आहे 21. अक्षय उर्फ अबू हा यावेळेस मात्र आतली कडा घेऊन लॉंग स्टॉपमध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी नक्कीच लॉंग लेग स्लिप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या रोहित गमरे मॅन फ्रॉम महाड हा सुद्धा एक गोरेगाव रोहित गमरे हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. हा पुन्हा आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो, हेलिकॉप्टर उडवलं होतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू जातोय थेट सीमा रे. धावा कोणताही गडी बाद नाही आहे. नक्कीच एक चांगली भागीदारी पार्टनरशिप सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. अर्थात दमदार सुरुवात समीर 11 या संघाकडून पाहायला मिळते. त्या ठिकाणी हसन याच्या माध्यमातून, कारण चांगलं मैदान आहे, अगदी अलॉंग दी कार्पेट केलेला तो फटका आपल्याला नक्कीच अडवला पाहिजे होता, कारण आधीच धावांचा पाऊस धावांचा ओघ या ठिकाणी पडला आहे. हा पुन्हा अखोल टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. 1 धाव निश्चित मिळणार आहे. शुभम जाधव याला दुसरी जोडी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. हा पुन्हा एकदा जीवनदान. आता मात्र जीवनदान कोणाला मिळतंय तो अक्षय म्हात्रे याला. या अक्षय म्हात्रेने मित्रांनो 32 षटकार ठोकले होते A1 नांदगावच्या मैदानावरती, ज्याच्या नावावरती किती असे विक्रम, अनेक असे विक्रम आहे मित्रांनो. ती स्पर्धा तर नक्कीच वर्षानुवर्ष आठवणीतली होती मित्रांनो. A1 नांदगावच्या स्पर्धेमध्ये असे बरेचसे विक्रम ह्या दोघांही खेळाडूंच्या नावावरती आहेत.
विनाकारण साडे दहाला उठलं जर कारण असतं मग काय. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. या सामन्याचा थेट प्रक्षेपण dreamcricket.in माध्यमातून आपण देश विदेशामध्ये अर्थात पूर्ण जगामध्ये पोहोचवत आहोत मित्रांनो. या dreamcricket.in CEO कौस्तुभ पाटील मित्रांनो, खरंच कौतुक करावं लागेल कौस्तुभ पाटीलचा, कारण प्रोफेशनल तो इंजिनियर आहे तरीसुद्धा क्रिकेटप्रती त्याचा जो एक प्रेम आहे आणि त्या या क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांनी पाऊल टाकलं आणि आज आपण पाहतोय मित्रांनो शाहीन स्पोर्ट्स क्लब गोरेगांव ने जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, जिनके नाम से जो टूर्नामेंट है उनकी हाजिरी हो रही है, तो मैं शाहीन स्पोर्ट्स क्लब गोरेगांव की जानिब से उनका शुक्रिया अदा करता हूं और हमारे सरपंच साहब से गुजारिश करता हूं कि जो है वो दायस पे तशरीफ लाए. शुक्रिया. उसी तरह जनाब शहबाज करदेकर, इनका भी शाहीन स्पोर्ट्स क्लब शुक्रिया अदा करती हैं. आप भी स्टेज पे आके बैठे और शुक्रिया का मौका दें. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय जुबेरभाई अब्बासी सरपंच गोरेगाव ग्रामपंचायत या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच मी त्यांचा विशेष आभार मानेन, कारण त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आहे. मनपूर्वक आभार जुबेरभाई माननीय तुमचा. संतोष कोरपे सर इथं जर असतील तर त्यांना विनंती आहे की शाहीन क्रिकेट क्लबची विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. ग्लोबल 9 स्टार आता मात्र रक्षकाने सुद्धा एक निश्वास घेतला असेल, कारण त्याचं एक सोपंसं झेल सुटला होता आणि आता मात्र कोणती चूक केलेली नाही आहे. त्या ठिकाणी डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने एक सोपंसं झेल पकडला आहे आणि आता मात्र शुभम जाधव याला माघारी परतावं लागतंय. संघाची धावसंख्या आहे 30 धावांवरती मात्र हा पहिला फलंदाज बाद झाला आहे. अक्षय पाटील उर्फ मोनिया. यस, आता एक उंच पुरा असा फलंदाज खेळपट्टीकडे गेलाय मित्रांनो. या फलंदाजाच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत. नांदगावचा मैदान असो, विहूरचा मैदान असो किंवा मुरुडच्या मैदानावरती या फलंदाजांनी अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आज या ठिकाणी गोरेगावच्या या भूमीवरती आपले नक्कीच फलंदाजीचं कौशल्य दाखवण्यासाठी आलाय. पहिला फलंदाज बाद झाला शुभम जाधव आपल्या वैयक्तिक 21 धावांवरती. संघाची धावसंख्या आहे 30, एक गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 षटक संपलेले आहेत. आता ओवेस मिरजकर सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हा यावेळेस इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय
डी फाईन लेग सीमा रेषा पार चौकार. समीर 11 या संघाला लाभलेले आहे मित्रांनो, कारण इथे सुद्धा गचल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडासा निराश असेल ओवेस सुद्धा. या ओवेसने मुरुड असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये राहुल जोगड्याच्या एका षटकामध्ये 34 धावा ठोकल्या होत्या मित्रांनो. तोच ओवेस आज गोरेगावच्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजवण्यासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, वेलकम बाउंड्री अर्थात म्हणावी लागेल. पुन्हा चांगला फटका, हा सुरेख फटका आहे अक्षय म्हात्रे याचा. बॉल गोज टू लॉंग लॉंग अवे, डीप स्क्वेअर लेग. ती धावसंख्या आता जातोय ती पोहोचते ती म्हणजे 40च्या घरात. बॉल द्या मित्रांनो. हेमंत शेट्टे सर आपली वाट पाहतायत. जय पवार पॅनलचे हे 3 पंच, तटस्थ पंच मित्रांनो, मुन्नाबाई असतील, हेमंत शेट्टे सर असतील किंवा स्वतः जय पवार असतील, चांगले निर्णय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात यांच्या सहवासात, यांच्या सानिध्यामध्ये आम्ही बरेच दिवस घालवलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच यांचा एक चांगला आम्हाला अनुभवसुद्धा आला आहे. अर्थात हे सर्व पंच मग एस पी पॅनलचे असतील किंवा जय पवार पॅनलचे असतील, खरंच अगदी यांचे निर्णय योग्य असतात. कोणा खेळाडूवरती कोणताही अन्याय व्हायला नको म्हणून अगदी तीक्ष्ण नजरेने चांगले निर्णय, सुरेख मारा या ठिकाणी. ओवेस परफ्यूम डिलिव्हरी मित्रांनो याला म्हणतायत. खरंच खूपच सुरेख असा चेंडू, गुडलाईन स्पॉटवरून चेंडू एक अतिरिक्त उछाल घेऊन, एक उसली घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आहे. माज खतीब हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे NRI या संघाकडून. शहजाद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. रोहित असेल, ओवेस असेल, नक्कीच एक चांगला बलाढ्य संघ या ठिकाणी सरपंच चषक 2022 मध्ये ते घेऊन आलेले आहेत. हा इथे मात्र क्लीन बॉल त्रिफळाचित. अक्षय म्हात्रे बॅक टू द पवेलियन. कमांड डीजे. शिफ्ट होताना दिसतोय मित्रांनो. काहीला सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये 30 धावांची भागीदारी होती आणि आता मात्र या ठिकाणी एका पाठोपाठ एक असे 2 फलंदाज अर्थात सलामीवीर डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत. आदिल गजगे, मॅन फ्रॉम मानगाव, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे मित्रांनो. 84 धावांची एक मोठी खेळी याच्या नावावरती सुद्धा आहे मित्रांनो. अर्थात आदिल गजगे आणि मोन्या अशी जोडी आता आपल्याला नवीन जोडी मैदानावरती दिसतोय. अक्षय म्हात्रेने सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्याने सुद्धा आपल्या नावावरती अर्थात या स्पर्धेमध्ये चांगला योगदान, 2 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल याच्या सहाय्याने 18 धावा सुद्धा आपल्या संघासाठी केलेत. मोलाची कामगिरी नक्कीच म्हणता येईल. परंतु आता मात्र नक्कीच कुठेतरी NRI संघ सुद्धा या ठिकाणी कमबॅक करतोय. राजेंद्र रातवडकर इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी शाहीन क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत करतो. पुन्हा हवे चेंडू विसावलाय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाकडे, ज्याने या स्पर्धेमध्ये हा दुसरा कॅच पकडला. अर्थात शुभम जाधवचा सुद्धा त्याने झेल पकडला होता. अमय खरंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल.
ला मिळतोय. निहाल गोटेकर, फरमान गोटेकर यांनी कृपया 5 चेंडू झालेले स्टेज जवळ आहेत. पण संपर्क hat-trick साधायचा आहे. आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. निहाल गोटेकर, ओवेस फरमान गोटेकर. मिरजकर ऑन हॅट्रिक. हा सुरेख चेंडू, आदेश समजू शकला नाही, अर्थात डोल्यांच्या पापणी लवायच्या आधीच चेंडू मात्र वेगाने यष्टिरक्षक माज खतीबच्या हातात विसावलाय आणि हा षटक सुद्धा या ठिकाणी संपतोय. मित्रांनो, नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ओवेस मिरजकर यांनी आपल्या संघाचा कमबॅक या ठिकाणी केलाय तिसऱ्या षटकामध्ये. या पुढील होणारा सामना पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, एक वेलकम बाउंड्री आली होती, थोडासा कचाल क्षेत्ररक्षण झाला होता त्या ठिकाणी. दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका लगावला होता आबूने आणि तिसरा चेंडू निर्धावानंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या 2 चेंडूवरती पाठोपाठ ओवेस मिरजकर याने फलंदाजांना बाद केलं होतं आणि आता मात्र या ठिकाणी चौथा षटक घेऊन आलाय सूरज. मॅन फ्रॉम निजामपूर. सूरज आता डेथ ओव्हरमध्ये अक्षय पाटील समोर त्याला आणलाय. पुन्हा एक सुरेख मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट पाहून जेव्हा जेव्हा चेंडू उचली घेतो ना तेव्हा नक्कीच तो चेंडू इस मैच के बाद फौरन होने वाला राउंड फलक 11 साकिब 11 दोनों टीम के कप्तान स्टेज के पास चले आए. फलक 11 साकिब 11. सूरजने खऱ्या अर्थाने बाउन्सरने स्वागत केलं या ठिकाणी अक्षय पाटील उर्फ मोन्या याचा. आहा, पुन्हा सुरेख चेंडू. पहिला चेंडू नक्कीच उचली घेणारा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, तर दुसरा यॉर्कर अर्थात क्रिकेटमधील ब्राह्मस्त्राचा वापर करून या ठिकाणी सूरज यांनी नक्कीच चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. 40 या धावसंख्येवर आपण पाहतोय मित्रांनो, धावसंख्या स्थिरावलेली आहे, स्थिर आहे. मात्र कोणतेही 6 चेंडूमध्ये धाव या धावसंख्येवर लागलेली नाही आहे आणि ते आणखीन एक फलंदाज आदेश सुद्धा प्लॅटिनम गोल्ड डकवर पुन्हा एकदा विनंती करतो, या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ज्यांनी आम्हाला दिलेले आहेत ते ग्लोबल 9 स्टार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा संतोष वरपे साहेब इथे कुठे असतील त्यांनी मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. संतोष वरपे साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी इथं व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते आम्हाला माननीय संतोषजी वरपे सर प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी शाहीन क्रिकेट क्लबतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि ते इथं असतील त्यांना स्वागत करतो. कृपया संतोष वरपे सर इथं असतील त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला द्वितीय क्रमांक दिलेला आहे ते ॲडव्होकेट श्री राजू साबळे यांचंही मी शाहीन क्रिकेट क्लबतर्फे त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे ते असद फकी आमचे मित्र वडवलीचे, त्यांचं मी शाहीन क्रिकेट क्लबतर्फे त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विनायक भाऊ तटकरे यांनी आम्हाला दिलं आहे, मी शाहीन क्रिकेटतर्फे त्यांना धन्यवाद देतो. व या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले आहे त्या सर्व सन्माननीय नेते मंडळींना मी धन्यवाद देतो शाहीन क्रिकेट तर्फे. आज या सरपंच चषक स्पर्धेचा 4था दिवस. आज होणारे सामने हे सर्व ओपन ह्याच्यातले राहणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आलेल्या सर्व संघांना विनंती आहे की आपली उपस्थिती स्टेजजवळ नोंदवायची आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहतोय 40 या धावसंख्येवर चौथा हादरा सुद्धा या संघाला लागलाय समीर 11ला. आता मात्र त्याची आदेशची जागा घेण्यासाठी सूरज करकरे सामोरे जातोय. सूरज याला जसोली चषक 2022 विजेता संघाचा हा कर्णधार होता
आणि या ठिकाणी चेंडू पहिली सुरुवात नक्कीच चांगली म्हणावी लागेल सूरज करकर याच्या माध्यमातून एक खणखणीत चौकार त्याच्या संख्या या चौकारे पुढे सरकते. अब्दुरहमान मला सांगतोय की धावसंख्या स्थिरावलेली आहे, पोहोचलेली आहे, ती म्हणजे 44च्या घरात. पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू जाते लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. तीन बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजला आणि बॅट आहे ती पण सिरीजला एक बॅट दिली. जुबेर सय्यद चॅम्पियन. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण पाहतोय की धावसंख्या 49 वरती पोहोचलेली आहे 4 षटकांमध्ये. या 49 साठी आपण पाहतोय या ठिकाणी 5 फलंदाज सुद्धा बाद झाले होते समीर 11 या संघाचे. सुरुवात चांगली झाली होती, शुभम जाधव याने 21 धावांचा योगदान, तसंच त्यानंतर मात्र आबूने सुद्धा 18 धावा आणि त्याच्यानंतर मात्र शेवट गोड केलाय सूरज करकरे याने 2 चौकार आणि 1 सिंगलच्या साह्याने 9 धावा त्याने सुद्धा ठोकलेत. अशा तऱ्हेने एकूण 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 50 धावांचं उद्दिष्ट असेल पवार सर आणि लाईनअपमध्ये आपले सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात. अर्थात हा दृश्य पाहण्यासाठी खूपच आनंद होत असतो मित्रांनो. आमच्या शाईन क्रिकेट क्लबचे मेंबर्स तसेच गोरेगावातील नेते मंडळी यांनी अथक परिश्रम घेतलेत. मी सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो. यात मुक्तारभाई वेळासकर, विजयराज खोळे, श्रीनिवास बेंडकडे, इम्रान मन्यार, नजीरभाई वेळासकर, भारत गोरेगावकर, सज्जाद गोडमे, विनोदजी बागडे, इम्रान परदेसी, चंद्रकांत गोरेगावकर, इब्राहिम कर्देकर, खलील बहुर, सूरज पवार, सलमान पठाण, सचिन बागडे, शब्बीर लोखंडे, प्रमोद सौदत्ती, जुल्फिकार टोल, अल्तमश नगदादे, मंसूर लोखंडे, शाहनवाज काजी, अकबर गजगे, आलिम, उसके आगे है आलिम शरीफ है, जुनैद करदेकर है, आसद फकी है, नौमान टोलकर है, निजाम जो है आलिम शरीफ के बाद है जुनैद करदेकर, आसद फकी, नौमान टोलकर, निजाम टोलकर, इस्माइल परदेशी, अफजल गीते, मुन्ना टोल, आमचे मित्र असलम जुम्मल, भारत गोरेगावकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. तैयब जुम्मल, मुबीन टोल, बिलाल गोडमे, जमीर बहुर, नज़ीर करदेकर, वसीम शेख, इरफान रखांगी, अमजद अधिकारी, रमीज काजी, शहबाज करदेकर, अनवर काजी, मुस्तफ़ा जुम्मल, इरफान गोटेकर, इरशाद जुम्मल, फैसल टोलकर, सज्जाद जुम्मल, सज्जाद डावरे, मुजीब टोल, इमरान वेलास्कर, इरफान गोडमे, शफीक चिपलोनकर, ये तमाम हजरात है जिन लोगों की वजह से ये टूर्नामेंट यहाँ पर आयोजन हुई है. और ख़ास करके हमसे जब बात हुई नज़ीर वेलास्कर और ज़ुबैर अब्बासी और तमाम लोगों से, तो उन लोगों ने कहा कि ये जो फॉरेन में जितने भी लोग हैं जिनके हमने यहाँ पर नाम लिए, हो सकता है किसी का नाम यहाँ पर रह भी गया, उसके लिए माज़रत चाहते हैं. बड़ा इवेंट्स है, टाइम कम रहता है, तो इन लोगों की हर इवेंट्स में, चाहे वो कोई भी इवेंट्स रहे, उस इवेंट्स में इन लोगों का बहुत बड़ा ताउन रहता है. हर काम में बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं. जब भी हम इन लोगों से जब भी कोई सवाल करते हैं, जब भी कोई इवेंट्स रहता है, ये लोग बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं.
तो इन लोगों की इनके साथ खास मखसूस दुआएं हैं, खैर की दुआ है इनके साथ, जिन लोगों ने इसमें ताउन दिया है। तो इन तमाम लोगों का शाहीन क्रिकेट क्लब और नज़ीर वेलास्कर, जुबैर वेलास्कर, इन तमाम लोगों का शुक्रिया अदा करते और इसी तरह हर इवेंट्स में जिस तरह से ताउन देते रहते इस तरह से ताउन देते रहेंगे आगे। जज़ाकुमुल्लाह खैर। धन्यवाद। या ठिकाणी जुबेर सय्यद महाडवाले चॅम्पियन्स बॅटचे ऑनर यांच्याकडून या स्पर्धेला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी एक ब्रँडेड कॅप तसेच सिरीजसाठी एक बॅटसुद्धा आलेली आहे। नक्कीच त्यांचासुद्धा आम्ही सरपंच चषकमध्ये हार्दिक स्वागत व मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या आणि स्पर्धा पूर्वार्धात काय घडलं आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे भिवंडीची एक बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर आलेले आहेत। ओव्हर टू सिद्दीक बाबे सर। मी ते विलास शिंदे यांनाही शाईन क्रिकेट तर्फे धन्यवाद देतो, जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या प्रकाश झोतातील जे सामने आहेत यासाठी ज्यांनी जी मेहनत घेतली आहे ते आमचे गोरेगावचे विलास डेकोरेटर्स, त्यांचे सुपुत्र यांनाही मी शाहीन तर्फे धन्यवाद देतो। धन्यवाद। आणि जो समालोचनचं काम सांभाळत आहेत ते आमचे फैज सरकोत यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकत आहात। आता नवीन जे आले त्यांनाही मी धन्यवाद देतो शाहीन तर्फे आणि सर्व पंचांचा मी शाहीन क्रिकेट तर्फे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी रात्रभर आम्हाला इथे पंचगिरी करून मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे, त्याबद्दल शाहीन क्रिकेट तर्फे सर्व पंचांनाही मी धन्यवाद देतो। शुक्रिया निज़ाम मजगावकर। दोस्तों लौट चलते हैं शौकत वेलास्कर स्टेज के पास आए। सरपंच चषक गोरेगांव की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में एनआरआई के सामने 50 का लक्ष्य रखा है। NRA 4 ओवर में NRA प्लीज कॉपरेट करिए, फील्डिंग जल्दी जल्दी लगाइए। एनआरए के सामने जो लक्ष्य रखा है वो है 50 रनों का। अगली 2 टीम हार्दिक स्वागत है। शाइन स्पोर्ट्स क्लब गोरेगांव प्रथम नागरिक सम्मानीय सरपंच अब्बासी साहब और पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से 50 का लक्ष्य है। बहुत ही खूबसूरत समा, हल्की हवाएं मैदान पे बह रही है और आज आसमान में बादल छाए हुए हैं, जबकि टेनिस क्रिकेट में सरपंच चषक गोरेगांव छाया हुआ है। आज व्यावसायिक क्रिकेट, ओपन क्रिकेट के जलवे आप देख रहे हैं। महाज खतीब और अमे पालकर दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए गेंदबाजी के लिए। देखिए 12वां खिलाड़ी आपको भेजना है प्लीज। शाहीन क्रिकेट क्लब आयोजित सलग 4था दिवस या 4 दिवसांमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। सहकार्य करणाऱ्यांची सातत्याने नावं या ठिकाणी नामोल्लेख मी, माझे सहकारी सर्वच जण या ठिकाणी करतात। अनेकांचं अनमोल सहकार्य आहे, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। रात्र देखील आपली अशाच पद्धतीने सहकार्य राहील। याच्यापेक्षा एक से एक सरस सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती राज्य पातळीवर खेळणारे खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा मी आपल्याला सामन्याकडे नेतो। समालोचक वीआईपी अनाउंसर से सिर्फ ये रिक्वेस्ट है कि कोऑर्डिनेशन करे। पहली गेंद, ओ बढ़िया गेंद, महाज खतीब के बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। महाज खतीब बड़ा नाम ओपन क्रिकेट का पकड़ा जाता है। इस स्पर्धा को इस वक्त भिवंडी तालुका में वॉइस ऑफ महाराष्ट्र के नाम से जाने जाने वाले मशहूर कमेंटेटर डॉक्टर गवली सर देख रहे हैं। आपका भी हार्दिक स्वागत है। इस मरतबा ऑन दी अप खेला है, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, गेंद वाइड स्ट्रॉन्ग ऑफ पे 4 रन। नाइसली टाइमिंग फ्रॉम by under the eye, on the rise,
over the infield, typical power play stroke. One bounce, cross the long off boundary for 4. मास खतीब 4 से खाता खुलते हुए 4 से खाता खुला NRA का। गेंदबाजी कर रहे जयेश, राइट आर्म ओवर द विकेट, पटकी विकेट, बैकफुट पे गए, खींच के मारा है पीछे खिलाड़ी है और मास खतीब आउट। आज बने रहिए हमारे साथ, आज सुपर डे है और आज लगता है कि कई खिलाड़ी है जो ये कहेंगे कि मैं रुकेगा नहीं साला, मैं झुकेगा नहीं साला। या बिल्कुल। इस वक्त कमेंटेटर साहब 2 मिनट मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि कल की कमेंट्री आपने की है और आज जो कमेंट्री होगी, जो आपके बोलने से पब्लिक के अंदर और खिलाड़ियों में जोश बढ़ना चाहिए, तो ऐसे पुरजोश अंदाज में आप कमेंट्री कीजिए कि हमें भी ऐसा लगे कि कुछ हो रहा है, वरना हम यहाँ पे बैठे रहेंगे और बस सुस्ताएंगे। बहुत शुक्रिया आपका, आपकी मोहब्बतों का, गोरेगांव की पूरी मोहब्बतों का। नए बैट्समैन महाज के आउट होने के बाद 1 डाउन पोजीशन पे आए हैं मसूद। पहला झटका जयेश लगाते हुए, आज कहीं भी मत जाइएगा सरपंच चषक गोरेगांव को छोड़ के, स्टिल ट्यूनिंग विद अस। जयेश इस मरतबा उछाल दिया है, आसमानी टोला, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन। टाइमिंग थी, गेंद को बहुत पहले से उन्हें परखा था, अपने आप को पोजीशन में किया, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ बहुत ही बेहतरीन किस्म का उन्होंने छक्का जड़ा है और अपनी टीम के लिए कीमती 6 रन बटोरे हैं। इसे कहते हैं टिट फॉर टैट। आज ओपन क्रिकेट के मुकाबले हैं और ये लड़ाई शेरों की है, लगाम घोड़ों को लगाई जाती। जयेश स्विंग एंड मिस, बढ़िया वापसी, ये तो होता रहेगा अल्तमत जी, क्योंकि ओपन क्रिकेट है, इस तरह की नोक झोंक होती रहेंगी और क्रिकेट की ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं सरपंच चषक गोरेगांव में। जी बेशक बेशक सदीक भाई, इसमें कोई शक नहीं है कि जिस तरीके की बल्लेबाजी और गेंदबाज हर कोई हर किसी पे गालिब आने की कोशिश करेगा। यहाँ पर बल्लेबाज चाहेगा कि वो अपने जो है जौहर दिखाए और गेंदबाज चाहेगा कि वो अपने जौहर दिखाए। इसमें दरमियान तैयार अंपायर को पार किया, अच्छी गेंद थी, उसको कट करके किया है गली की जानिब तकरीबन और 1 रन बटोरा तेजी के साथ। चॉप किया था छोटी बैकलीफ से, वाइड ऑफ वॉली थी और चॉप स्ट्रोक की अगर हम बात करें तो मोहम्मद अजहरुद्दीन, दिलशान तिलक रत्ने ऐसे बैट्समैन थे जो चॉप स्ट्रोक बहुत अच्छा खेलते थे। 1 रन से स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद NRA का बना है 11 रन। हालांकि बचे हुए 3 ओवर में अब जीतने के लिए 39 रन चाहिए और जो आस्किंग रन रेट है वो 13.00 का है। अल्तमत सर, एक्सक्यूज मी प्लीज, शौकत वेलास्कर प्लीज आप यहाँ स्टेज के पास आए। शौकत वेलास्कर कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे, आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत, नाणेफेक करायची आहे आणि त्यामुळे विनंती आहे की आपण या ठिकाणून या। कंटिन्यू। यस, इरम सुल्तानपुरी कहते हैं इस रात के बारे में कि इस दौरे कशाकश में मुश्किल है संभल जाना, तुम तो मेरे अपने हो, तुम भी ना बदल जाना, और इस रात की कीमत का अंदाज़ा नहीं तुमको, इस रात ठहर जाओ, जाना है तो कल जाना। बहुत ही ऐतिहासिक रात है सरपंच चषक की। 3 ओवर बचे हैं, यहाँ से जीतने के लिए 39 रन चाहिए। गेंदबाजी में निशी को बुलाया गया है। अब देखना है कि निशी की गेंदबाजी का नशा सर चढ़ के बोलता है या मसूद गजगे, मेरे ख्याल से लोकल ATM है, मैन फ्रॉम, यस लोकल ATM को यूज किया है। 1 सिक्सर जड़ चुके हैं। 3 ओवर में 39 और बाउंड्री लाइन के बाहर जो आप वहां पर बाइक की लाइट है उसको बंद कीजिए, बाइक की लाइट को बंद कीजिए, हेडलाइट्स को। बिल्कुल, ओपन क्रिकेट जब होता है तो मानो
ये लड़ाई घोड़ों की नहीं शेरों की हो जाती है और लगाम घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं। जी बिल्कुल सही फरमाया सिद्दीक भाई आपने। हम आज का चौथे दिन का खेल आपकी तरफ आपको पेश कर रहे हैं। जिन्होंने अभी यूट्यूब शुरू किया होगा उनको बता दें कि ये बहुत ही बेहतरीन किस्म का निशी राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, बल्ले का सिरा एज एंड गॉन। कोशिश की थी उन्होंने यहाँ पे टर्न करने की ऑफ साइड पे, लेकिन अनफॉर्चुनेटली वो सही तरीके से उस गेंद को अपने बल्ले पर ले नहीं सके और बकिया काम जो है बहुत सफाई से जो है विकेट कीपर ने किया है। We are in the fourth day. It could be a final day for this tournament. Those who are tuning up their YouTube, I just want to say this is the final day of our organized tournaments for the limited overs. बहुत खूबसूरत गेंद थी, पैर नहीं चले थे, स्लाइस करना चाहता, आउट हो गए बैट्समैन मसूद। आमच्या सर्वांचे जवळचे मित्र या टुर्नामेंटचे करते धरते आणि चंद्रकांत गोरेगावकरांना ज्याच्या नावाची उचकी लागले ते असद फकी, परत एकदा मी नाव घेतो, लोकप्रिय युवा नेतृत्व वडवलीचे सन्माननीय नागरिक असदजी फकी साहेब, कृपया कुठे असाल तिथून चंद्रकांतजी गोरेगावकर यांच्याजवळ संपर्क साधा। नए बैट्समैन आकाश सकपाल बल्लेबाजी को आए। कहीं ना कहीं समीर स्पोर्ट्स की अब जो स्थिति है थोड़ी मजबूत होती भी, क्योंकि आस्किंग रन रेट बढ़ रहा है, लक्ष्य है 50 रनों का। पहले दूसरे ओवर का खेल चल रहा है और रन बने यहाँ पर 11, 2 विकेटें गंवाने के बाद। आकाश सकपाल जबकि नॉन स्ट्राइक पर है। अमय समय में कॉपरेट करें प्लीज। समीर 11, निशी लंबे रनअप से मुड़ते हुए, फील्ड की जमावट देखिए, क्योंकि नॉन पावर प्ले है, 4 खिलाड़ी इस सर्कल में है। शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, डिपिश गली और लगभग स्ट्रेटिश मिड ऑफ। देखिए डगआउट से कोई भी कमेंट्स नहीं जाएंगे, प्लेयर पवेलियन से कोई भी कमेंट्स नहीं जाएंगे। ये बहुत ही प्रोफेशनल टूर्नामेंट है, कोई भी डगआउट से कमेंट्स नहीं जाएंगे। ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है निशी इस मरतबा राइजिंग गेंद थी, चेहरे के पास आई थी, नेस्टी बाउंसर था, पीछे जाके हुक करना चाहते थे, बल्ले के ऊपर लगी। रफ्तार बहुत अच्छी निकाल रहे निशी। दोस्तों आप देख रहे हैं रजनी क्रिकेट का अद्भुत शो सरपंच चषक 2022 गोरेगांव में आप सभी का दिल की गहराइयों से इस्तकबाल है, हार्दिक स्वागत है शाइनी स्पोर्ट्स क्लब गोरेगांव की तरफ से। इस मरतबा निकल के मारा है गेंद को आउटफील्ड में, वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ 12 रन हुए 2 विकेटों के नुकसान पे। थोड़ा सा इस ओवर में पिछड़ती हुई एनआरए, लेकिन क्रिकेट है, इसमें कब क्या हो जाए वेलकम कोई भी नहीं बता सकता है। निशी राइट आर्म राउंड विकेट बाएं हाथ के बैट्समैन अमय के लिए। इस मरतबा ड्राइव किया, बहुत खूबसूरत कवर ड्राइव, डीप कवर में खिलाड़ी है, दूर से थ्रो पहुंचा है और 2 रन पूरे किए। अमय को देखिए मानो जिस तरह वेस्ट इंडीज के गस लोगी थे, छोटे कद के, उसी तरह के हैं। और इनके बारे में कहा जाता है कि छोटा पाकिट बड़ा धमाका। इसके फौरन बाद जो राउंड होगा वो फलक 11 वर्सेस साकिब 11। दोनों भी कप्तान से गुजारिश है कि वो स्टेज पे चले आए और इस होने वाले मैच के जो है टॉस करेंगे वो इस वक्त
बड़े स्ट्रोक की जरूरत है एनआरए को। गेंदबाजी के लिए निशी, आकाश के लिए ड्राइव की कोशिश, शॉर्ट टर्मिनल पे गेंद, डायरेक्ट हिट की जरूरत थी, 1 रन चुरा लिया बल्लेबाजों ने। इस ओवर में काफी कसी हुई गेंदबाजी कर रहे निशी। स्कोर है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर की समाप्ति के बाद 2 ओवर बचे, 34 चाहिए, डू और डाई की स्थिति एनआर के लिए। हम आपको नजीर साहब के पास लिए चलते हैं अगले टॉस के लिए। इस मैच के लिए जो टॉस करेंगे वो समीर करदेकर और चंद्रकांत गोरेगांवकर। मैं दोनों से रिक्वेस्ट करूंगा कि जो है वो स्टेज के सामने चले आए, और दोनों कप्तान से भी गुजारिश करूंगा कि वो स्टेज पे आए। फलक 11 के कप्तान यहां पहुंच चुके हैं। साकिब 11, निशी की इससे पहले जो ओवर थी बहुत ही बेहतरीन ओवर थी, उन्होंने कोई रूम नहीं दिया था बल्लेबाजों को, और कस की जो कहते हैं ना कसी हुई गेंदबाजी की है और कोई रूम नहीं दिया। बैकफुट पे थोड़ा सा जाना पड़ा यहाँ पर एनआरआई को। अक्षय पाटिल को मोर्चे पे लगाया गया। ये पेनल्टी मेट ओवर है दोनों टीमों के लिए। पहली गेंद क्रीज में पीछे टर्न कर दिया, ऑन साइड में गैप में गेंद ट्रैवल होती हुई काउ कॉर्नर से 4 रन। राजा फलक फील्डिंग करने का फैसला किया है। मैच जो 4-4 ओवर का खेला जाएगा और 4 बॉलर रहेंगे। अगला मुकाबला फलक 11 टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। आज ओपन क्रिकेट के आप जलवे देख रहे हैं। राजेश गोयलकर इथे बसलेले आहेत, मी त्यांना मनापासून जे आहे हार्दिक शुभेच्छा देताना वेलकम करतो, सुस्वागतम करतो। साथ ही हमारे एक दामाद ही है वो इकबाल ठाकुर, ये बॉम्बे से खास मैच देखने के लिए आए, वो भी यहाँ पर बैठे हुए हैं। हम उनका खुशामदीद कहते हैं, इस्तकबाल करते हैं। शुक्रिया इकबाल। अक्षय इस मरतबा हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, नहीं पहुंच पाएंगे। गेंद जा रही है इस वक्त लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, और देखना है क्या कुछ हुआ है। नहीं, मेरे ख्याल से रोक पाए वहां पर, और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। 2 गेंद पर आकाश सकपाल का, और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है एनआरए का 24 रन। अब यहां से गेंदें कितनी बची है? 10 गेंदें हैं, और 10 गेंदों में 26 रन चाहिए। मैच बहुत ही कट टू कट चलता हुआ। 26 चाहिए। ओ बढ़िया गेंद, अपील और आउट। बजाना अभी झटके से, अभी झटके से बजाने का ना। नौ गेंदों में जीतने के लिए यहां से 26 रन चाहिए। नए बैट्समैन ऊंचे कद के ऑलराउंडर बल्लेबाजी को जा रहे हैं। गोवेश, देखिए इस तरह की जो स्थिति रहती है अल्तमत सर, यहाँ पे बड़े शॉट अब जरूरी हो गए एनआरए के लिए। नॉकआउट मैचेस की जो कहानी रहती है, यहाँ पे आपने एक गलती कर दी, मानो आपका मैच चला गया। बिल्कुल दुरुस्त है, बिल्कुल दुरुस्त है। अपने तजुर्बों का पूरा जो है निचोड़ यहाँ पर हर खिलाड़ी को, खास करके जो चेस कर रही हुई है इस वक्त एनआरआई, उनको करना चाहिए। शॉट सिलेक्शन का भी बहुत ये एक काम होता है। उसके बाद जो बॉलर है वो चाहते हैं कि वो किसी तरीके से उनको रोके रखे, और अब तक जो है इन बॉलरों ने उनको रोके रखा हुआ है। इनर ग्लोव्स के साथ आए हैं बल्लेबाजी करने के लिए गोएस। सामना करें गेंदबाज अक्षय का। अक्षय राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा सॉफ्ट डिसमिसल और गोएस से कह दिया
you can go. एक्सपर्ट्स कमेंट्स दे रहे हैं। अल्तमश सर बहुत मशहूर क्रिकेटर रह चुके हैं अपने ज़माने के, कहते हैं कि कई अर्धशतक उन्होंने लगाए। लेकिन देखिए, आप अगर तेज़ गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच का स्टॉक होना चाहिए। आपने देखा कि इतनी तेज़ गेंद आई सीने के करीब कि टाइम नहीं कर पाए गोएस। वेरिएशंस तो बहुत ज़रूरी होते हैं गेंदबाज को। बॉलर शुड हैव सो वेरिएशंस, ही शुड नो द, अगर उसको अपने अपोनेंट्स के बैट्समैन के बारे में मालूमात है कि वो किस तरीके का खिलाड़ी है और उस तरीके से अगर वो गेंदबाजी करता है तो उसमें जो है कामयाबी के इम्कानात बहुत ज़्यादा रहते हैं। वही शायद कुछ किया उन्होंने, कमर की ज़्यादा ऊंचाई से उछालती हुई उन्होंने मारने की कोशिश करी, समझ नहीं पाए और फॉलो थ्रू में खुद अच्छा साफ सुथरा कैच पकड़ लिया। कहते हैं कि बदलते रहना दुनिया का नियम है, दुनिया का दस्तूर है। आजकल यूट्यूब आया है और लोग हर खिलाड़ी को बहुत करीब से एनालाइज करते हैं। वो ज़माना गया जब खिलाड़ियों को परखने के लिए कई मैचेस चले जाते थे। हैट्रिक पे आ गए अक्षय, क्या बॉलिंग करे, तेज रफ्तार। नए बैट्समैन शहजाद बल्लेबाजी को आए, हालांकि माज ने एक चौका लगाया, उसके बाद थोड़ा निराश किया। इस मरतबा तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए। गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन। अगर तुम अक्षय हो तो मैं भी शहजाद हूं। छोटा पॉकेट बड़ा धमाका। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 30 रन। 30 रन पे 4 विकेटें गिरी है। अक्षय शहजाद को कट करने की कोशिश, रफ्तार से बीट किया वहां पर और 3 ओवर की समाप्ति। रन बने 30। 1 ओवर में 20 रन चाहिए। डू और डाई की स्थिति आ गई है, हिट आउट और गेट आउट। क्या लगता है अल्तमश, डू यू थिंक दिस इज द डिफिकल्ट इक्वेशन इन फ्रंट ऑफ NRA because in 6 balls they are needing 20 runs? Yeah, it is a quite difficult situation to handle with because they have lost their best, I can say the best batsman they have lost. As you know that everybody knows it very well that cricket is a game, you cannot predict it anyone. So if the batsman, the crease batsman can try to accelerate and to make good experience, use of his good experience, yes, anything can be possible. Yes, I think Maaz Khatib, one of the great player, and in this match he is a glorious boundary, then loses wicket. Lot of hopes from Maaz Khatib, and he gone early, and then the pressure build up on the NRA. So possibilities are there, but how the Samir Aliwan will restrict the bats. Now the bowler is having, as we said yesterday also, now those who are bowling last over and the requirement run rate is, or the run is required, so they are having something in their mind as well as in their heart. Either it will be a good over or the batsman will do anything with my ball. Yes, this voice of Altamash sir, who is a very great ex-cricketer. देखिए, इस तरह की जो सिचुएशन रहती है अल्तमश सर, गेंदबाज पे दबाव ज़्यादा रहता है क्योंकि बल्लेबाज को पता है इस तरह के रन बना लिए तो मानो आपको शाबाशी मिलेंगी। अब भाई सामना करें, पहली गेंद हुक करने की कोशिश, कान के पास से जाती हुई बैट्समैन के कहती हुई, हाल कैसा है जनाब का? व्हाट अ बॉलिंग, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग। बिल्कुल सही, अच्छी तरीके से की गेंदबाजी थी। यहाँ पर उनको थोड़ा सा पटक दिया है, बिल्कुल लाइन को साथ जो ज़रूरत है उसके हिसाब से गेंद की थी और कोई स्ट्रोक मारने में शुभम नहीं हुए। राइट आर्म राउंड विकेट शुभम यादव। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, नो मैंस लैंड में गेंद गई है। 1 रन बना है, दूसरे के लिए निकल पड़े हैं। 2 रन पूरे किए। 4 गेंदों में 18 रन चाहिए, एक ही रास्ता बचा है यहाँ पर NRA के लिए, हिट आउट और गेट आउट।
देखना है कि अभय से काफी उम्मीद है। शुभम यादव इस मरतबा गेंद को खेल जरूर दिया है, कंट्रोल शॉट है, 1 रन। क्या शहजाद नया कीर्तिमान बनाएंगे, जबकि 3 गेंदों में 17 रन चाहिए। शौकत वेळासकर जिथं कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। 3 गेंदे 17 रन। देखिए बॉलिंग फैज सर बहुत तेज और तर्रार हुई है, और अब ऐसा लग रहा है कि एनआर ए का माज ने जो शुरुआत की थी, लग रहा था कि आज माज खतीब बड़ी बारी खेलेंगे, लेकिन मिड विकेट बाउंड्री पर जो सर दूर फील्डर था, पुल शॉट में थोड़ा चूक गए। थोड़ी कमजोर बॉलिंग भी रही थी एनआरए की समीर स्पोर्ट्स के सामने। 3-17 होनी को अनहोनी में बदलेंगे शहजाद। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींच लिया वहां पर शुभम यादव ने। इसे कहते हैं बैट्समैन को रीड करके गेंदबाजी करना। जब देखा कि बैट्समैन निकल के मार रहे, अपनी लंबाई को खींच लिया। अब लगभग एनआरए का जो सपना है वो बिखरने की तैयारी में। शुभम यादव इस मरतबा ड्राइव के आउटफील्ड में, गेंद जरूर बाउंड्री के बाहर चली गई है, लेकिन इससे मैच के परिणाम पे कोई फर्क नहीं। हार और जीत का फासला कम होता हुआ 1 गेंद बची है, और 1 गेंद में यहां से जीतने के लिए जो रन है वो काफी चाहिए। 12 रन। दुनिया की क्रिकेट में कोई ऐसा शॉट नहीं आया। हालांकि 1 गेंद में 13 रन कई मर्तबा बने, 12 बने। अगर गेंदबाज नो बॉल करता है और उस पर बड़ा शॉट आता है तो कट किया, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ, सिर्फ 1 रन। इस मैच को जीत लिया है समीर 11 ने। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक एनआरए, स्पेशली द ग्रेट प्लेयर समीर 11 संघाचं मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। यानंतरचा सामना लगेचच पंचांनी सुरू करायचा आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या बाहेर घेऊन येतो। शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव